पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लता दीदींसाठी प्रार्थना केली आहे। लता दीदींची प्रकृती सुधारावी अशी सर्वच जण प्रार्थना करत आहोत असं आदित्य ठाकरे म्हणाले। आमची सगळ्यांची त्यांच्यासाठी प्रार्थना सुरूच आहे आणि ते लवकर बरे व्हावेत आणि आम्हाला सगळ्यांना परत जसे आधीसारखे भेटायचे तसे भेटावेत ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे। आमची सगळ्यांची त्यांच्यासाठी प्रार्थना सुरूच आहे आणि ते लवकर बरे व्हावेत आणि आम्हाला सगळ्यांना परत जसे आधीसारखे भेटायचे तसे भेटावेत ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे। पुढच्या बातमीकडे वळतोय। पुण्यामध्ये काल एक जोरदार राजकीय राडा झाला। किरीट सोमय्या आणि शिवसेना यांच्यातला संघर्ष आता हिंसक वळणावरती पोहोचला। त्यानंतर किरीट सोमय्या पुण्यातील रुग्णालयामध्ये दाखल झाले। त्याआधी शिवसैनिकांनी केलेल्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या अक्षरशः पायरीवरती पडलेले दिसले। यानंतर पोलिसांनी प्रसंगावधान राखत किरीट सोमय्यांना या जमावाबंधून बाहेर काढलं, सोडवलं आणि कारमध्ये बसवलं। किरीट सोमय्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते। त्यानंतर ते महापालिकेत आले असताना शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली। यावेळी पोलिसांनी किरीट सोमय्यांना घटनास्थळावरून बाहेर काढलं आणि पोलिसांनी सोमय्यांना तिथून बाजूला नेत कारमध्ये बसवलं। हे सगळं होत असतानाही शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आक्रमक होते। शिवसैनिकांनी सोमय्यांच्या कारवर देखील हल्ला केला। काही कार्यकर्ते कारच्या समोर उभे राहिले तर काही कार्यकर्त्यांनी कारच्या मागच्या बाजूने हल्ला केला। हा सगळा राजकीय संघर्ष काल पुण्यामध्ये घडला। प्रकल्प असेल, पाण्याचा प्रकल्प असेल, अशा अनेक प्रकल्पामध्ये टेंडर काढून फक्त भ्रष्टाचार झालाय। तो आम्हाला त्यांच्या निदर्शनाला आणून द्यायचा होता, म्हणून आम्ही त्यांना हे या ठिकाणी निवेदन घेऊन आलो होतो। त्या निवेदनाचा स्वीकार न करता माझ्या अंगावर गाडी घातली, मी आडवा पडलो। परंतु शिवसैनिकांचा जो रोष होता त्या रोषापुढे त्यांच्या या ठिकाणी पळते होई थोडी झाली। असे खोटे नाटे आरोप आमच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांवर केले तर ते शिवसेना कदापि खपून घेणार नाही। पुणे महानगरपालिकेचा भ्रष्टाचार हा बाहेर काढा, तुमच्यामध्ये हिंमत असेल तर। तुमच्या पक्षाची सत्ता आहे म्हणून तो भ्रष्टाचार बोलायचा नाही, काही करायचं नाही आणि फक्त शिवसेनेच्या नेत्यांवर ओरडायचं, हे शिवसेना पुणे शहर कधी कदापि सहन करणार नाही। तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात। ही बंगालची संस्कृती हळूहळू महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न आहे। लोकशाही संपवून विरोधकांनी आपल्या विरुद्ध काही बोलूच नये अशा प्रकारची जी मानसिकता या ठिकाणी पाहायला मिळते आहे आणि ते बोलले तर आम्ही त्यांच्यावर हल्ला करू, हे योग्य नाही आहे। आणि हेही सांगतो की आम्ही हे खपवून घेणार नाही। या ठिकाणी जर अशा प्रकारे हल्ले होणार असतील आणि पोलीस बघ्याची भूमिका घेणार असतील तर आम्हाला देखील वेगळा विचार करावा लागेल। महाराष्ट्रातली लोकशाही कायम राहू द्या आणि ज्यांनी हल्ले केले त्यांच्यावर त्या ठिकाणी जोरात कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणावर काय प्रतिक्रिया दिली तीही ऐकूयात। एक जण जो दगड घेऊन गाडीच्या मागे बराच वेळ धावत होता, तो दगड सुद्धा त्यांना मारण्यासाठी पुरेसा होता आणि त्यामुळे आज किरीट सोमय्यांना पूर्ण मारण्याची योजना झाली होती। हे राज्य सरकार आहे का गुंडाराज आहे? सत्तेमध्ये असणारा पक्ष अशा प्रकाराने कायदा हातामध्ये घेत असेल तर सर्वसामान्य माणसाने काय करायचं? घाबरणार नाही आम्ही सुद्धा खूप पोचलेले लोक आहोत। काय करायचं ते करा, सत्य लपणार नाही। पण ज्या प्रकारचा हल्ला आहे, आता त्यांना जवळजवळ 2-2.5 तास झाले संचेती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं। एक गोष्ट सांगतो, कर नाही तो डर काय का? किरीट सोमय्यांनी जे आरोप केले त्या आरोपाचं उत्तर कागदपत्राच्या माध्यमातून द्या, न्यायालयाच्या माध्यमातून द्या। अशा प्रकारे किरीट सोमय्या घाबरणार नाही। भारतीय जनता पार्टी संपूर्ण ताकदीने किरीट सोमय्याच्या मागे उभी राहील आणि वेळ प्रसंगी या सरकारच्या विरोधात राज्यपालांकडे किंवा न्यायालयात देखील दाद मागायची वेळ आली तर आम्ही दाद मागू। परंतु आज ह्या प्रकाराचा आम्ही खेदजनक तिरस्कार करतो आणि हे पुन्हा होऊ नये किंवा जे केलेल्या कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करावी अशी मी मागणी करतो।
तर किरीट सोमय्यांना धक्काबुक्की करणाऱ्यांवरती गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती प्रियांका नारनवरे यांनी दिली. पुणे पालिकेच्या आवारामध्ये किरीट सोमय्यांना शिवसैनिकांनी धक्काबुक्की केली होती आणि सर्व पुरावे आणि फुटेज तपासूनच कारवाई होईल असं त्यांनी म्हटलं. आता गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर सुरू आहे. जे कंप्लेनंट आहे त्यांच्यापैकीचे ज्यांनी जे ते प्रत्यक्षदर्शी आहे ते कंप्लेंट देतात आहे. तर त्यांच्या कंप्लेंटमध्ये जे पण येईल कंटेंट्स येतील मग त्यावरून आम्ही कलम ज्याप्रमाणे लावायचे आणि जी पण पुढची कायदेशीर कारवाई करायची ती करूया. पोलीस तिथे प्रेझेंट होते, त्यांची पण सिक्युरिटी होती आणि पोलीस स्टेशनचे पण आमचे पण पोलीस होते तिथे प्रेझेंट आणि त्यांनी बऱ्यापैकी ती घटना प्रिव्हेंट करण्याचा प्रयत्न केला. परंतु जास्त मॉब असल्यामुळे पण आता आम्ही जी पण कायदेशीर कारवाई आणि सीसीटीव्ही फुटेजेसचा पूर्ण अभ्यास करून प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई आम्ही करणार.